कसे काय म्हणते तर हल्ली बरेच दिवस आम्ही काय वेगळा ट्राय करूक नाही होतो. पावसामुळे बाहेर एकदम थंडगार वातावरण. तर आई म्हणाली तुमका काहीतरी झणझणीत बनवून देते. तर आज आमच्या घराकडे बनता मक्याच्या दाण्यांची उसळ. जसे दाणे सोलून झाले, दिव्यान धुवून घेतले आणि कुकरमध्ये टाकले. कारण आपणाक आता ते उकडून घेऊचे असत. तर आतमध्ये मीठ टाकले आणि हळद टाकले आणि त्याच्यानंतर कुकरची जशी शिट्टी झाली, आईन सगळे दाणे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून ठेवले. आणि आता आपण बनवून घेऊया. ह्यो असा आपल्या फोडणीचा सेटअप. सगळ्यात पहिला तर तेल तापल्यानंतर आईन कांदो टाकले आणि त्याच्यानंतर आतमध्ये टोमॅटो टाकले आणि सगळा व्यवस्थित परतवून घेतले. आणि त्यानंतर बारी होती ती म्हणजे आपल्या मसाल्यांची. मसाले तर आईन ऑलरेडी साईडला काढून ठेवलेले आहेत. नंतर ॲड केल्यान आला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट. आणि तुमका जर हव्या असला तर तुम्ही पाणी टाकू शकता, नाही तर अशी पण एकदम जबरदस्त होतेली. नंतर टाकूचे आहेत आपण उकडलेले मक्याचे दाणे. आणि एका ना बनाक जास्त वेळ लागणार नाही, कारण मक्याचे दाणे ऑलरेडी आपण उकळून घेतलेले असतात. फक्त आपण एक परफेक्ट उकळी काढून घेऊची आहे. तोपर्यंत मी बाहेर इले बघते तर दिव्या मस्त कोशिंबीरची तयारी करी होता. तवसर आईन आतमधनं आवाज दिला की आपली डिश रेडी झालेली आहे, आतमध्ये इलंय.